एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ सिक्युरिटी गार्डची भरती निघालेली आहे। यामध्ये सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे, त्याचबरोबर सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे। तर या भरतीमध्ये फक्त 12वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 9 जून पासून फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 7 जुलै 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये पेपर नाही आहे, तर आपलं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो या भरतीमध्ये पेपर नाही, लक्षात ठेवा। तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 30,000 रुपये प्लस आपल्याला महिना भेटणार आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, त्याचबरोबर आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर कुठे आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये जर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी जे विद्यार्थी मित्रांनो एअरपोर्टवर करावं लागणार आहे। तर सिक्युरिटीचं काम आपल्याला एअरपोर्टवर करावं लागणार आहे। त्याचबरोबर सिक्युरिटी स्क्रीनर पदामध्ये आपल्याला बॅगा वगैरे चेक करावं लागणार आहे। तुम्ही पाहिलं असेल एअरपोर्टवर बॅगा वगैरे चेक केला जाते मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या म्हणा किंवा प्रवाशांच्या, तर ते आपल्याला बॅगा चेक करावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। हे काम आपल्याला सिक्युरिटी स्क्रीनर पदामध्ये करावं लागणार आहे। आणि सिक्युरिटी असिस्टंटचं जे पद आहे हे 12वीच्या बेसवर आहे। तर जसे तुम्ही एअरपोर्टवर जे सिक्युरिटी पाहत असाल तर तेच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली ही भरती चालू आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची। तर या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय तर ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, पहिलं जे पद आहे सिक्युरिटी स्क्रीनरचं आहे, 227 जागा आहे। या भरतीमध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे 60% गुणासह, आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 55% जरी आपलं ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी 750 रुपये फी ठेवण्यात आले। SC ST EWS कॅटेगरी आणि महिला उमेदवार असाल कोणत्या कॅटेगरीच्या तर 100 रुपये फी ठेवण्यात आले। तुम्ही कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल SC ST OBC EWS NTP जॉब SBC SBC SPC 100 रुपये यामध्ये फी लागणार आहे। सिक्युरिटी असिस्टंट पदामध्ये आपण 60% गुणासह 12वी पास पाहिजे, 12वी मध्ये 60% पाहिजे मुलांना आणि मुलींना। आणि त्याचबरोबर तुम्ही SC ST कॅटेगरीचे असाल तर 12वी मध्ये 55% जरी असेल तरी सुद्धा मुलांना आणि मुलींना सिक्युरिटी असिस्टंट पदामध्ये फॉर्म भरता येत, हे 12वीच्या बेसवरच भरते। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आले। SC ST कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आले। आणि तुम्ही महिला उमेदवार असाल SC ST OBC EWS NTP जॉब SBC SBC कोणत्या कॅटेगरीच्या 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 जून 2025 रोजी आपलं या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीचा। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। या भरतीचे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 7 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये उंचीची काही अट नाही, ग्राउंड नाही आहे या भरतीमध्ये। त्याचबरोबर या भरतीमध्ये पेपर सुद्धा नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। आणि एअरपोर्ट या भरतीमध्ये इंटरव्ह्यू जो असणार आहे बेसिक आपली इन्फॉर्मेशन आपल्याला विचारलं जाणार आहे। इंटरव्ह्यूमध्ये नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे, तर आरामात आपण या ठिकाणी तो इंटरव्ह्यू पास होऊ शकता। जर समजा तुम्ही यूट्यूबवरचे काही व्हिडिओ या ठिकाणी पाहिले तर तुम्ही यूट्यूबवर नक्की पाहिजे की एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये इंटरव्ह्यू कशा प्रकारे राहते म्हणून। तर तुम्हाला एक अनुभव त्या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। नॉर्मली प्रश्न त्यामध्ये विचारले जाते।
तर या भरतीला जेव्हा आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे तर इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कागदपत्र कोणकोणते न्यावं लागणार आहे. ग्रॅज्युएशनच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट आणि सर्व, 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल 10वी 12वीचे मार्कशीट, 10वी 12वीचे बर्थ सर्टिफिकेट न्यावं लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झालं, सिग्नेचर झालं, अप्लिकेशन फीस झालं, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे. तर या भरतीमध्ये पगारचा जर आपण विचार केला तर प्रत्येक महिन्याला या भरतीमध्ये पगार जो भेटणार आहे, पहिल्या वर्षी जो पगार भेटणार आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये 30,000 रुपये महिना या भरतीमध्ये भेटणार आहे प्रत्येक महिन्याला. आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे तर तो 32,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला महिना भेटणार आहे तर तो 34,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ही जी भरती एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्डची, तर ही फक्त 3 वर्षासाठी 3 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये जॉबवर घेतल्या जाणार आहे. आणि 3 वर्षानंतर आपल्याला रिटायरमेंट त्या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा. 3 वर्षानंतर काढून टाकल्या जाणार आणि नवीन सुद्धा न्यू वॅकेन्सी दरवर्षी निघत असते, तरी सुद्धा आपल्याला अप्लाय यामध्ये करता येतात. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीची ही संपूर्ण जाहिरात बघू शकता. ए कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता यामध्ये ऑनलाईन जे फॉर्म आहे हे 9 जूनपासून फॉर्म चालू झाले आणि 7 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि या भरतीमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर या वेबसाईटवरून फॉर्म भरता येणार आहे. www.aiclas.aero.com या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जे आपल्याला कागदपत्र या ठिकाणी कोणकोणते न्यावं लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही. तर आपलं जे सिलेक्शन या भरतीमध्ये होणार आहे तर इंटरव्ह्यूच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर इंटरव्ह्यू आपल्याला यामध्ये द्यावं लागणार आहे. आणि नॉर्मली प्रश्न इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा. आणि इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे तर तुम्ही बघू शकता हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायचे आहे. ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व मार्कशीट, ग्रॅज्युएशनच्या लेवलवर फॉर्म भरत असाल तर, आणि 12वीच्या मार्कशीटसुद्धा आपल्याला सोबत न्यायचे आहे. मार्कशीट झालं, बोर्ड सर्टिफिकेट झालं 12वीपर्यंत, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल झालं, आधार कार्ड झालं, पासपोर्ट फोटो झालं, अप्लिकेशन फीस झालं, त्याचबरोबर सिग्नेचर फोटो झालं. तर हे सर्व डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे. पगारचा जर आपण विचार केला तर पहिल्या वर्षी आपल्याला पगार भेटणार आहे 30,000 रुपये महिना. आणि दुसऱ्या वर्षी जो प्रत्येक महिन्याला पगार भेटणार आहे 32,000 रुपये महिना भेटणार आहे. तिसऱ्या वर्षी जो महिना भेटणार आहे महिन्याला 34,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे. तर अशा प्रकारे 3 वर्षापर्यंतच आपल्याला जॉबवर घेतल्या जाणार आहे. आणि 3 वर्षानंतर रिटायरमेंट आपली या ठिकाणी होणार आहे. 3 वर्षापर्यंतच ही जॉब आहे, लक्षात ठेवा. आणि आपल्याला कोणकोणत्या एअरपोर्टवर या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे तर अमृतसरमध्ये सुद्धा आपल्याला पोस्टिंग असणार आहे, किंवा वडोदरा झालं, चेन्नई झालं, तर ह्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ह्या एअरपोर्टवर आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे. सिक्युरिटी स्क्रीनरची म्हणा आणि सिक्युरिटी असिस्टंटची म्हणा, ह्या 2 पैकी. ठीक आहे. तर हे नोकरीचं हे संपूर्ण ठिकाण आहे. या 3 ठिकाणी आपली नोकरी या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा. तर हे संपूर्ण जाहिरात आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सिक्युरिटी गार्ड भरतीची संपूर्ण जाहिरात आहे, लक्षात ठेवा. तर चांगली ही भरती चालू आहे. 7 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळेला अपडेट देत